कुठलंही वाटण तयार न करता प्रोटीनने भरपूर नॉनव्हेजपेक्षाही टेस्टी असा ही सोया करी तुम्ही या सोप्या पद्धतीने ट्राय केली आहे का? नसेल केली तर या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. आठवड्यातून 2दा तरी तुम्ही ही भाजी या पद्धतीने नक्कीच बनवाल आणि खायलाही अत्यंत टेस्टी लागते. बनवायला अगदी मिनिटात बनून तयार होते. अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही टेस्टी भाजी बनते. मुलांच्या टिफिनसाठी किंवा रात्रीच्या दुपारच्या जेवणासाठी कधीही आपण केली तरीही अत्यंत पौष्टिक अशी असते. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. आता त्यासाठी मी इथे सोयावडी घेतलेली आहे. आता ही न्यूट्रीला सोयावडी घेतलेली आहे. सुट्टी जी सोयावडी भेटते ती घ्यायची नाहीये. आता यामध्ये ना मी थोडंसं मीठ आणि गरम पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपण ह्याला साईडला ठेवून देऊया. हे बघा, आपल्याकडं जर वेळ नसेल तर 5 मिनिटासाठी जरी ठेवली ना तरी सुद्धा चालू शकेल. आता पाण्यामध्ये ती ना छान अशी फुलून येते, त्यामुळे हिला फारही शिजवायची गरज पडत नाही. आता एका बाउलमध्ये आपल्याला दही लागणार आहे. तर इथे 250 ग्रॅम मी दही घेतलेलं आहे. दही घेताना आपल्याला आंबट घ्यायचं नाहीये. आता त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना-जिरा पावडर, थोडीशी म्हणजे पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. आता थोडीशी 1 चमचा यामध्ये ना कस्तुरी मेथी सुद्धा आपण ड्राय रोस्ट करून टाकलेले आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामधले मसाले ना आपल्याला तिखट कमी जास्त कसं आवडत असेल त्यानुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल. आता हे दह्यामध्ये व्यवस्थित असे मसाले आपले मिक्स झालेले आहे. इथे आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 कांदा आणि 1 टोमॅटो आपल्याला लागणार आहे बारीक चॉप करून. आता 5 ते 7 मिनिटांनंतर आपण बघू शकतात आपले सोया वडी छान अशी फुलली आहे पाण्यामध्ये टाकल्यामुळे. आता हिला ना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पिळून घ्यायचं आहे. यामधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे, नाहीतर याचा थोडासा उग्र असा वास येतो. आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपण यामध्ये बटर टाकायचं आहे. बटर ऑप्शनल आहे, परंतु टाकल्यामुळे भाजीचा स्वाद अत्यंत छान असा येतो. आता यामध्ये 2 स्टार फूल, 2 तमालपत्र मी टाकून घेतलेले आहे. हे छान असं आपल्याला सुगंध सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्येच 1 चमचा जिरे सुद्धा टाकून घेऊया. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता आलं लसूण पेस्टचा सुगंध सुटायला लागला की आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया. आता कांद्याचं प्रमाण सुद्धा येथे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल, परंतु मी येथे 1 मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून. आता कांदा सॉफ्ट झाला ना की लगेचच टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे. हे बघा, या मिश्रणाचा ना अगदी छान असा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे. कांदा टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे. आता लगेचच आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं दही आणि पावडर मसाल्यांचं, ते थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेऊन मिक्स करायचं आहे. आता ह्याला ना तेल सुटेपर्यंत छान असं मिक्स करायचं आहे. अगदी वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी ना ही भाजी अतिशय टेस्टी अशी लागते, किंवा भातासोबत भाकरीसोबत कशाही सोबत आपण खाल्ली ना तरी सुद्धा ही भरपूर पौष्टिक अशी असते. आता थोडंसं मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. थोडंसं मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलंय, म्हणजे यातला कांदा आणि टोमॅटो जो आहे ना तो छान असा मॅश होईल आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती छान अशी क्रीमी मलाईदार होईल. आता लगेचच यामध्ये आपण वॉश करून घेतलेले पाणी काढून घेतलेले जे सोया वडे आहे ती टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. आता एका साईडला ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण गरम पाणीच टाकायचं आहे, म्हणजे भाजीला छान अशी तर्री येते. हे बघा, आणि यामध्ये आपण आपल्या आवडीचे ना कुठलेही पावडर मसाले टाकले तरी सुद्धा चालू शकेल. मी माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मसाले इथे टाकलेले आहे. आता येथे 1 ते 1.5 ग्लास पाणी, गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया.
आता पुन्हा आपण याचं झाकण ठेवून देणार आहोत, म्हणजे छान अशी क्रीमी याची ग्रेव्ही तयार होईल. आता 2 मिनिटानंतर झाकण काढून बघूया. आपण बघू शकतात किती छान अशी तर्री आलेली आहे आणि आपली झटपट ही प्रोटीनने भरपूर अशी सोया करी बनून तयार आहे. एकदा ना या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.